सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे आणि एसटीबीटी बियाणं जे आहे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे। मात्र कृषी दुकानांमध्ये जी गर्दी पाहायला पाहिजे होती ती मिळत नाही आहे, कारण या सगळ्यामध्ये कृषी दुकानांवर कुठंतरी बंद पडण्याची वेळ आली आहे। त्यामुळेच कुठंतरी एक दिवस आहे बंद ठेवून या सगळ्यांवर लक्ष जे आहे वेधण्याचं काम जे आहे ते सरकारच्या वतीसाठी केलं जाणार आहे आणि एक दिवसाचं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी खरं तर हे सगळं आंदोलन यांचं होणार आहे। नागपूर आणि वर्धा दोन जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असणार आहे। या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊ। त्यांचे अध्यक्ष आहे नागपूरचे, काय सांगा? आमचा हा बंद जो आहे हा एक दिवसाचा एसटीबीटी बोगस बियाणे अनधिकृत बियाणे जे मोठ्या प्रमाणावर 60% आज शेतकऱ्यांना विक्री होत आहे आणि हे अशा एजंटच्या मार्फत होत आहे की ज्याचा काही परवाना नाही, काही नाही आणि हे बियाणं सरळ त्या शेतकऱ्याला थेट पोहोचवून देत आहेत। तसंच यांचं मनोबल आता एवढं वाढून गेलं की हे नुसतं बियाण्यापुरतंच नाही तर आता हे कीटकनाशक, खत बोगस, सगळं बोगस कीटकनाशक, बोगस खतं हे शेतकऱ्याला परस्पर पोहोचवून देऊन राहिले। याच्यासाठी आमचा विरोध आहे। दुसरा, खताचं लिंकिंग जिथे मूळ असायला पाहिजे, म्हणजे छोट्या व्यापाऱ्याला धरण्यापेक्षा ज्या कंपन्यांकडून किंवा मूळ जिथून हे लिंकिंगचं स्तोत्र सुरू झालेलं आहे त्याच्यावर सरकारने आळा घालावा, मोठ्या कंपन्यांना लिंकिंग करण्यापासून थांबवावे आणि छोट्या दुकानदारावर कारवाई करू नये। तसंच साथी नावाचा एक क्लिष्ट ॲप जो अत्यंत जाचक हा बियाणे विक्रीसाठी आणला जात आहे त्याला बंद करावे, जेणेकरून हा डाटा तयार होऊन मोठ्या घराण्यांमध्ये हा कृषीचा व्यवसाय जाऊ नये, याची अशी आमची विविध मागण्या आहे, ज्याच्यासाठी आम्ही एक दिवसाचा बंद पुकारला। ह्या डेटाचा कुठेतरी गैरवापर होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, त्यामुळे तुम्हाला काय वाटते? साथी ॲप एवढं किचकट आहे की आमचे काही विक्रेता बंधू ते वापरणारी नाही आणि त्याच्यामुळे बियाणं तिथे उपलब्ध राहणार नाही गावात। त्याच्यामुळे बियाण्याचा तुटवडाही होऊ शकतो, कारण ते चालवणं इतकं इझी नाही आहे। त्याच्यावर लॉट नंबर, लेबल नंबर हे सगळ्याची पूर्तता करायची आहे। कोणाला सोयाबीनच्या 100 बॅगा जर खरेदी करायच्या असेल तर त्याला 100 बॅगचे लॉट नंबर, लेबल नंबर त्या ॲपमध्ये फीड करायचे आहे आणि हे आहे तितकं सोपी नाही आहे। नक्कीच वेळखाऊपणा आहे आणि कुठेतरी या सगळ्याचा इतर कृषी कंपन्या हा डेटा वापरून त्याचा गैरफायदा भविष्यात घेऊ शकतात। बिल्कुल, ये साथी ऐप के माध्यम से हमको पूरी तरीके से ये डर है हमारे को कि साथी ऐप के माध्यम से हमारे जैसे छोटे जितने व्यापारी है पूरे व्यापारियों का अस्तित्व ख़त्म करके बड़े औद्योगिक घराने के तरफ ये बिजनेस को देने का षड्यंत्र की हमको इसमें समझ में आ रही है। नक्कीच कुठेतरी ज्या पद्धतीनं कृषी दुकानांमध्ये जी गर्दी पाहिजे ती मिळत नाही आहे, कारण सगळा जो आहे व्यापार आहे तो आता बाहेर होऊ लागला आहे, लिंकिंग बाहेर होऊ लागली आहे। मोठ्या प्रमाणात बोगस बियाणासोबत बोगस खतंसुद्धा विकले जातात, त्यामुळे या सगळ्याचा फटका कुठेतरी शेतकऱ्यांना भविष्यात बसणार आणि त्यामुळे सरकारच कुठेतरी पुन्हा एकदा दोषी ठरलं जाणार। त्यामुळे कृषी दुकानांची मागणी आहे आणि एक दिवसासाठी बंद पुकारून या सगळ्या मागण्या ज्या आहे सरकार दरबारी रेटल्या जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।